सांगली जिल्ह्यातील या विद्यार्थ्याने नीटच्या एक्झाममध्ये देशात टॉप 14 मध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि राज्यात 3 नंबरचं स्थान मिळवलेलं आहे. त्या यशामागचं नेमकं गमक काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय आपल्या प्रेक्षकांसाठी करून द्या. नमस्कार, माझं नाव सार्थक महेश पाटील. मी मिरज येथला राहणार आहे. मला नीट 2026 मध्ये 720 पैकी 705 मार्क पडले आणि माझा ऑल इंडिया रँक 14 आणि महाराष्ट्र रँक 3 आहे. कोणत्या कॉलेजला होता आपण? मी संजय गोडावत IITN मेडिकल अकॅडमी सांगलीला. तुम्ही एक अचिव्हमेंट केलं त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. हे रिझल्ट आल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती, कसं वाटलं ते पण सांगा. मुळात मी सांगलीत नव्हतो रिझल्ट लागला तेव्हा, त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा रिझल्ट पहिला तर अचानकच लागला, रिझल्ट माहित पण नव्हतं लागणार आहे आणि त्यात एवढा चांगला रँक अपेक्षित पण नव्हता. म्हणजे मार्क चांगले होते पण एवढा चांगला रँक अपेक्षित होता, त्यामुळे एक सरप्राईज म्हणता येईल की मिळालं त्याला. की आपण डॉक्टरच व्हावं असं कधी वाटलं? मी लहानपणापासूनच माझ्या आई बाबांना बघत आलोय, त्यांनी पण डॉक्टर आहेत. बरोबर. आणि साधारण मध्ये मध्ये कधी कधी वाटत होतं कुठली फील्ड निवडायची, पण एक 9वी-10वीच्या दरम्यान ठरवलं की आता आई बाबा पण डॉक्टर आहेत, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे त्याच फील्ड मध्ये जावं. त्यांनी कधी म्हटले काय डॉक्टरच व्हायला पाहिजे की तुमचा नाही. निर्णय होता हा? त्यांनी कधीच असं फोर्स केलं नाही, बरोबर. तुला जे पाहिजे ते कर, पण माझं मीच ठरवलं ते 9वी-10वीत. पण यासाठी भरपूर असा अभ्यास करावा लागतोय हो. वगैरे, ते नियोजन कसं केलं त्याबद्दल जरा प्रेक्षकांसाठी सांगा, जे काही नीटचे विद्यार्थी असतील. म्हणजे साधारण 11वी पासून आपण अभ्यास चालू करतो नीटच्या परीक्षेसाठी. 11वी पासून जर आपण सातत्यानं अभ्यास करत गेलो, कुठलाही टॉपिक न वगळता, परीक्षा न चुकवता, क्लासेस न चुकवता, तर शेवटी ते एक काय म्हणू शकतो, एवढा अवघड नाहीये नीट मध्ये चांगला रिझल्ट आणणं. आणि शेवटी तो कन्सिस्टन्सीचाच खेळ आहे. त्यामुळे जर पहिल्यापासून तुम्ही नीट एकाग्रतेनं करत राहिला तर सगळं सोपं आहे. आता तुम्ही सांगितलं कन्सिस्टन्सी महत्वाची, सातत्य महत्वाचं आहे आणि सातत्य जर ठेवलं तर तितकं अवघड नाही असं वाटतं तुम्हाला. पण त्या सातत्य ठेवण्यासाठी वगैरे ह्या ज्या गोष्टी किती तास तुम्ही द्यायचा अभ्यासासाठी? माझं अकॅडमीमध्ये सकाळी 8:30 ते 4:30 क्लासेस असायचे. त्यानंतर मी घरी येऊन कमीत कमी 2-3 तास, 3-4 तास जेवढा होईल तेवढा अभ्यास करण्याचा तरी प्रयत्न करायचो. कधी कधी होत नव्हता, कधी कधी जास्त व्हायचा, पण मी जेवढं ठरवलेलं असायचं एवढा मला अभ्यास करायचा तेवढा मी करूनच झोपायचो. वेळ महत्वाची नाही आहे, जे ठरवलंय ते करून झोपा करणं महत्वाचं आहे ते. बरं, तुम्ही मग सांगितलं की कधी कधी होत नव्हता. आता सध्या सोशल मीडियाचं युग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईल एक अशी गोष्ट आहे की आपल्याला ते एक वेळ लावते आणि आपण एकदा हातात घेतलं की किती वेळ गेला त्याच्यावरती स्क्रोलिंग करताना समजत नाही. हे असताना देखील सोशल मीडियावरती नियंत्रण मिळवणं हे कसं शक्य केलं, त्यामागची काय ट्रिक होती नेमकी? मी असं मोबाईल पूर्णपणे सोडला असं काय नाही. म्हणजे कधी कधी मला समजा 1 तासभर 1.5 तास अभ्यास करून जेव्हा कंटाळा यायचा, मी 15 मिनिटं वगैरे मोबाईल बघायचो. नंतर मला घरच्यांनी पण मदत केली, मला आठवण करून द्यायचे, त्यामुळे ते कंट्रोलमध्ये आलं. नंतर अभ्यास करायची आवड लागल्यावर एवढा त्रास होत नाही. आता हा जो अभ्यास करताना बरीच जण सांगतात की ऑनलाईन क्लासेस आहेत वगैरे, याचा कधी मोबाईल वापरताना त्याचा कधी आधार घेतला का कधी काय? मी जेवढं शक्यतो प्रयत्न करायचो की ऑफलाईन मध्येच डाऊट वगैरे क्लिअर करून घ्यायचे, पण एखाद्या वेळेस समजा ऑप्शनच नाही आहे, समजा शिक्षक नसतील वगैरे किंवा गेलो नाही शाळेला, तर मग मी ऑनलाईनचा रेफर करायचो, तेवढ्या पुरताच. बाकी काय. मोबाईलवरती 15 मिनिटं असे ना का तुम्ही, म्हणजे वेळेचं नियंत्रण तुमच्याकडे होतं किंवा तुमच्या मनावरती तुमचा ताबा होता, आई वडील देखील आठवण करून दिली, तुम्ही सांगितलं, पण काय बघायचं त्या 15 मिनिटाच्या वेळेत? काय बघावं असं वाटतं किंवा काय फ्रेश होण्यासाठी काय केलं तुम्ही? काय एखाद्या वेळेस एखादा युट्यूबवर व्हिडिओ बघितला किंवा एखादा छोटा इन्फॉर्मेटिव्ह डॉक्युमेंटरी वगैरे बघितली की थोडंफार आपल्याला पण बरं वाटतं. त्यानंतर परत आपण अभ्यासाला जोमानं करू शकतो. जास्तीत जास्त कोणत्या विषयावर मेहनत घ्यावी लागली, कोणता टफ गेला असं वाटतं? मेहनत पण केमिस्ट्रीवरच घ्यायला लागली आणि कमी पण त्यातच पडले म्हणू शकतो. म्हणजे जेवढे 3 चुकलेत ते केमिस्ट्रीमध्ये चुकलेत, पण केमिस्ट्री करायला पण आवड होती. बरोबर. त्यामुळे ते होत गेलं. मग आता तुम्ही म्हटलं की केमिस्ट्री अवघड होतं आणि त्याच्यावरती मेहनत जास्त घ्यावी लागली. मेहनत आली, सातत्य आलं, हे सर्व आलं, पण कधी कधी तणाव येतो ह्या गोष्टीचा. तो तणाव घालवण्यासाठी किंवा मन स्थिर ठेवण्यासाठी काय करता किंवा काय उपाययोजना केल्या, तुम्ही काय केलं? तणाव घालवण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं माझ्या आई वडिलांनीच मला मदत केली. कधी फिरून येणं म्हणा, बाहेर जाऊन कुठेतरी सांगलीत वगैरे जाऊन येणं, किंवा म्हणा एखाद वेळेस बाहेर येऊन टीव्ही बघणं. एवढं जरी थोडा वेळ, अर्धा तास जरी त्यात आपण निवांत शांतपणे बसतो तरी आपण परत निवांत अभ्यास करू शकतो. तर शेवटी पहिली नीट कॅन्सल झाल्यावर पण थोडा तणाव आलेलाच, कारण त्यात पण चांगला स्कोर होता.
715 होते त्यात 720 पैकी. बरोबर. पण नंतर ते पण म्हणले की तू परत करूच शकतोस, एवढा काय त्याचा तणाव घेऊ नकोस. पहिली नीट कॅन्सल झाली त्याबद्दल तुम्ही सांगतात. आता सध्याचं वातावरण देखील आपण बघतो हो. नीट बद्दलचं काय आहे किंवा हो. उपोषण वगैरे आंदोलन चालू आहे, त्याबद्दल काय सांगाल की पहिले जी कॅन्सल झाली त्याबद्दल किती नुकसान होतं विद्यार्थ्यांचं, किंवा विद्यार्थ्याबद्दल काय तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावना असतात त्याबद्दल? म्हणजे कॅन्सल झाली काय म्हणू शकतो, एक धक्काच बसला साधारण. कारण स्कोअर चांगला होता, परत 1 महिना परत त्याच जोमानं करणं हे त्यावेळी वाटलं की अवघड आहे म्हणून. कारण 10 दिवस त्या परीक्षेच्या वातावरणातून बाहेर पडल्यावर, निवांत झाल्यावर परत एकदा त्याचा अभ्यास करायला चालू करणं थोडा वेळ लागला, परत तो सूर गवसायला. पण ते झालं. हे मुलांच्या मानसिक स्थितीला काय म्हणू शकतो, एकदम धक्का देणारीच गोष्ट होती. वाटतं का की कधी अशा सिस्टम थोड्या यातमध्ये चेंज पाहिजे? एवढं लेवलला, एवढ्या मोठ्या परीक्षेत जर ही नीट कंडक्ट करता येत नसेल तर मग काहीतरी बदल व्हावेच लागतील. असं अपेक्षा वाटते की असं व्हावं, बदल व्हायलाच पाहिजे. नाहीतर पुढच्या वर्षी पण परत 2-3 वर्ष चालेल, परत तेच झालं तर मग काय हे होणार. बरोबर. आता तुमचं हे सर्व यश आहे, इतकं यश संपादन केले, आज आपल्या सांगली जिल्ह्यासाठीच अभिमानाची गोष्ट आहे. सांगलीत तुम्ही प्रथम आहात आणि महाराष्ट्रात म्हटलं तर 3ऱ्या क्रमांकावरती आणि देशात 14व्या क्रमांकावरती. पण या संपूर्ण यशामागचा वाटा कोणता? माझे आई वडील, घरचे सगळेच, माझे आजी आजोबा आणि शिक्षक यांना मी मोलाचा वाटा देईन यामध्ये. आता ही संपूर्ण नीटची तयारी तुम्ही केली, आता नीटची तयारी करणारे विद्यार्थी देखील भरपूर आपल्यामध्ये आहेत, तयारी करतायत. त्यासाठी अशात काय महत्वाचे मुद्दे किंवा महत्वाचे काय असे हे सांगाल का तुम्ही 11वी पासूनच सातत्यानं अभ्यास करा. कधीही स्कोअर कमी आला एखाद्या परीक्षेत की ताण घेऊ नका, ते मॅटर करत नाही. शेवटी तुमचे फायनल नीटची परीक्षा मॅटर करते. कधी जास्त आलं तर हुरळून जाऊ नका, कारण शेवटी ते मॅटरच करत नाही. आणि कधी पण टेन्शन घेऊ नका, निवांतपणे अभ्यास केला तर काहीच अवघड नाहीये. टेन्शन नाही घेतलं पाहिजे. टेन्शन नाही घेतलं पाहिजे. बरोबर. आता हे संपूर्ण याचा अभ्यास करताना कोणत्या पुस्तकांचा तुम्हाला उपयोग जास्त झाला, त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल का? तसं 3 वेगवेगळे विषय तर वेगळी पुस्तकं असणारच, पण CBSEचे NCERT जे आहे ती सगळ्याच विषयासाठी महत्वाची असते. परत फिजिक्सला म्हणलं तर DC पांडे नावाचं एक पुस्तक आहे, CP सिंगेज पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे. आणि केमिस्ट्रीसाठी, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी MS चौहान, फिजिकल केमिस्ट्रीसाठी नरेंद्र अवस्थी, आणि इनऑर्गॅनिकसाठी तुम्ही फक्त NCERTच बास होईल तुम्हाला. आणि बायोलॉजीसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त NCERTच करायचे, दुसरं काही करायचं नाही. कुठूनही तुम्ही प्रश्न सोडवू शकता, पण शेवटी तुमचे प्रश्न बायोलॉजी मधले NCERT मधनच येणार. मेहनत असल्याशिवाय आपण हे अचीव करू शकत नाही. आणि त्यांचे आईवडील डॉक्टर आहेत, आणि त्यांचे आईवडील डॉक्टर आहेत म्हणून त्यांना हे काही फार सोपं गेलेलं आहे असं देखील नाही. हे आपल्याला या मुलाखतीमधून नक्कीच लक्षात येते. तर प्रेक्षकांनो, अशाच प्रेरणादायी मुलाखती, संस्कृती, परंपरा या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो, आणि त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका प्रेरणादायी मुलाखतीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.